मुक्त आणि दुरस्त अध्ययन अभ्यासपत्रिका क्रमांक 10 प्रकरण पहिले मुक्त आणि दुरस्त शिक्षणाचा दृष्टिकोन. दुरस्त शिक्षण हे अनौपचारिक, अपारंपरिक आणि परिवर्तनशील असे शिक्षणाचे साधन आहे. ही एक पारंपरिक शिक्षणाची नवीन उद्बोधन प्रक्रिया आहे. दुरस्त शिक्षणात विद्यार्थी व शिक्षक समोरासमोर नसतात. दुरस्त शिक्षणात छापील साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान, विविध प्रसार माध्यमे यांद्वारे शिक्षक व विद्यार्थी एकमेकांशी सुसंवाद साधत असतात. दुरस्त शिक्षण विद्यार्थ्यांना कमी खर्चात, स्वतःच्या गतीने, वय, वेळ व स्थळ यांच्या बंधनाशिवाय अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वतःचे कामकाज सांभाळून घेता येते. दुरस्त शिक्षणास औपचारिक शिक्षणासारखी मान्यताप्राप्त पायाभूत रचना नसते. औपचारिक शिक्षणाप्रमाणे दुरस्त विद्यार्थीसुद्धा शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात. दुरस्त शिक्षणास फ्रान्समध्ये टेली असाइनमेंट, जर्मनीमध्ये फ्रेंच-डियम, स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या देशांमध्ये एज्युकेशन डिस्टन्किया, न्यूझीलंडमध्ये एक्स्ट्रामुरल आणि ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठ आवाराबाहेरील शिक्षण म्हणजेच बाह्य शिक्षण या नावाने संबोधतात. दुरस्त शिक्षणात विद्यार्थी स्वयं अध्ययनाने शिकत असतो. मुक्त शिक्षण म्हणजे गरजेनुसार निवडण्याचे व शिकण्याचे स्वातंत्र्य असणारे अनौपचारिक शिक्षण होय. मुक्त शिक्षण म्हणजे वय, लिंग, सामाजिक स्तर इत्यादी घटकांचा विचार न करता मिळू शकणारे अनौपचारिक शिक्षण होय. कुवत, गरज, इच्छा असल्यास व्यक्तीला मुक्त शिक्षण मिळू शकते. या शिक्षणात जागा म्हणजेच इमारत, वेळ म्हणजेच वेळापत्रक व अभ्यासक्रम यांचे बंधन नसते. हे शिक्षण रूढी-परंपरागत शिक्षणापेक्षा वेगळे असून ते शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यांपासून मुक्त असते. औपचारिक शिक्षणासारखे मुक्त शिक्षण हे चाकोरीबद्ध नसते, तर ते लवचिक असते. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण हे रूढी-परंपरागत शिक्षणाचाच एक विस्तारित भाग आहे. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणात पारंपरिक प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित छापील साहित्य पोस्टाद्वारे पाठवले जाते. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणात परीक्षा व प्रवेश पद्धती ह्या परंपरागत शाळा, महाविद्यालये यांसारख्याच असतात. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण देणाऱ्या संस्था चालकांच्या तक्रारी. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण हे कमी प्रतीचे समजले जाते. विज्ञान शाखेसंबंधी शिक्षणाच्या संधी पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणाने उपलब्ध करून देता येत नाहीत. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणात औपचारिक शिक्षणासारखा चाकोरीबद्धपणा आढळतो. पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणात छापील साहित्य हे एकच माध्यम वापरले जाते. व्यवस्थापनाच्या दृष्टीने पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण देणाऱ्या संस्था विद्यापीठामध्ये पुष्कळ कमकुवत ठरतात. प्रकरण क्रमांक 2 दुरस्त शिक्षणासाठी पायाभूत अभ्यासक्रम. दुरस्त शिक्षणासाठी पायाभूत अभ्यासक्रम हा शैक्षणिक ध्येये तसेच अध्ययन, अध्यापन यांची उद्दिष्टे सफल करणारा असावा. ज्ञानसमृद्ध, आकलनशील, चिकित्सक, सर्जनशील, निर्णयक्षमता विकसित करणारा असावा. उपक्रमशील असावा. सर्वांगीण विकास करणारा असावा. जीवनावश्यक मूल्ये विकसित करणारा असावा. मानसशास्त्र तसेच व्यक्तिभेद यांवर आधारित असावा. वाचन, लेखन, गणन क्षमता विकसित करणारा असावा. संस्कृती संवर्धन करणारा असावा. तसेच तो सामाजिक, तात्विक आणि मानवी हक्कांवर प्रकाश टाकणारा असावा. आदर्शवाद्यांच्या मते अभ्यासक्रमात चिकित्सक, सर्जनशील तसेच जीवनावश्यक आदर्श मूल्ये विकसित करणारा असावा. वास्तववाद्यांच्या मते अभ्यासक्रम हा वास्तविकतेवर आधारित प्रत्यक्ष अनुभूती देणारा असावा. प्रायोगिकवाद्यांच्या मते अभ्यासक्रम हा प्रयोगशील, उपक्रमशील, कृतीयुक्त तसेच समस्या निराकरण क्षमता विकसित करणारा असावा. अस्तित्ववाद्यांच्या मते अभ्यासक्रम हा आधुनिक तत्त्वज्ञानावर आधारित तसेच विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या स्वत्वाची जाणीव करून देणारा असावा. मानसशास्त्रीय पायाभूत शिक्षण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रक्रियेवर भर देते. मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यासक्रम हा सामान्य सरासरी बुद्धिमत्तेनुसार
तसेच मानसिक शिस्त विकसित करणारा असावा. प्रकरण 3 मुक्त दूरस्थ शिक्षणाशी संबंधित प्रवाह. तात्विक स्तर आणि कार्यात्मक स्तर हे सूचनात्मक प्रवाह आहेत. वर्तनवादी अध्ययन सिद्धांतानुसार अभ्यासक्रम हा चेतक प्रतिसादावर आधारित असावा. बोधात्मक अध्ययन सिद्धांतानुसार अभ्यासक्रम हा ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या आकलनावर म्हणजेच बोधावर आधारित असावा. विज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि मानवतावाद हे प्रवाह शिस्तीवर आधारित आहेत. वैयक्तिक आधारित प्रवाह हे विद्यार्थ्यांच्या स्वत्वाशी संबंधित असतात. अभ्यासक्रम प्रवाह हे अध्यापनशास्त्र आणि प्रौढांचे अध्यापनशास्त्र यांच्याशी संबंधित असतात. प्रौढ स्वदिग्दर्शित आणि स्वप्रेरणेने शिकतात. प्रकरण 4 मुक्त दूरस्थ अध्ययनातील अभ्यासपूरक प्रथा. 1961 केंद्रीय सल्लागार शिक्षण मंडळ यांनी प्राध्यापक D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने भारतामध्ये पत्रव्यवहाराद्वारे शिक्षणाची सुस्पष्ट योजना स्थापन झाली. मुक्त दूरस्थ शिक्षणातील अभ्यासक्रम हा विशेषतः तिसऱ्या म्हणजेच विकसनशील देशासाठी तयार केलेला असतो. अभ्यासक्रम हा सामाजिक, तंत्रविज्ञान आणि मानवी हक्कांचे ध्येय या 3 ध्येयांवर प्रकाश टाकणारा असावा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने पर्यायी शिक्षण देणारी 100 महाविद्यालये भारतभर स्थापन केली. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ समुदायाच्या विकासासाठी व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने शेती कार्यक्रमांतर्गत बागकाम, फलोत्पादने, भाजीपाला उत्पादने, फुले उत्पादने आणि रमणीय बागकाम या 5 नवीन विषयांमध्ये प्रमाणपत्र व पदवी कोर्सेस सुरू केले आहेत. मुक्त दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थांचे राष्ट्रीय ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांनी राष्ट्रीय विकासासाठी अन्न प्रक्रिया तसेच पॅरामेडिकल, नर्सिंग कोर्सेस यांसारखे आरोग्यविषयक कोर्सेस आणि तंत्रविज्ञान या संबंधित कोर्सेस सुरू केले आहेत. प्रकरण 5 मुक्त आणि दूरस्थ अध्ययनासाठी अभ्यासक्रमाचे नियोजन. अध्ययन हे वर्तणुकात्मक, आकलनात्मक आणि रचनात्मकद्वारे प्राप्त होते. वर्तनवादी अध्ययन उपपत्ती. ही अध्ययन उपपत्ती चेतक प्रतिसाद संकल्पनेवर आधारित आहे. ती मानवी वर्तनास केंद्रस्थानी मानते. भाषा अध्ययन हे वर्तनवादी अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे. पॉटरसन, B.F. स्किनर, पॉवलो हे काही वर्तनवादी आहेत. वर्तनवादी मानवी वर्तनास केंद्रस्थानी मानताना विद्यार्थ्याचे ज्ञान, सर्जनशीलता, स्वनिर्णय क्षमता तसेच भाषा अवगत क्षमतेकडे दुर्लक्ष करतात. बोधात्मक अध्ययन उपपत्ती. ही उपपत्ती ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त झालेल्या आकलन क्षमतेला म्हणजेच बुद्धिमत्तेला केंद्रस्थानी मानते. रचनावादी अध्ययन उपपत्ती. रचनावादी अध्ययन उपपत्तीनुसार विद्यार्थ्याने सांकेतिक भाषांद्वारे रचनात्मक कृतीशील अध्ययन आपल्या बोलीभाषेतून केले पाहिजे. छापील साहित्य, आकाशवाणी, दूरदर्शन, संगणक, हस्तपुस्तिका यांद्वारे विद्यार्थ्यास अध्ययन अनुभव देता येतो. संप्रेषण. दूरदर्शन, वृत्तपत्रे, गप्पागोष्टी, भ्रमणध्वनी यांद्वारे प्राप्त होणारी लेखी किंवा मौखिक माहिती म्हणजे संप्रेषण होय. हालचाली, हावभाव, आवाज, प्रतिक्रिया, भाषा, श्वासोच्छ्वास, शारीरिक बदल यांद्वारे संप्रेषण साधले जाते. B.F. स्कुडरने 1980 वैश्विक सत्य असणारा संप्रेषण सिद्धांत मांडला. हा सिद्धांत शैक्षणिक उद्दिष्टे, विद्यार्थी, अभ्यासक्रम, मार्गदर्शन
मूल्यमापन समुपदेशन या संदर्भात उपयुक्त आहे. प्रकरण 6. मुक्त दुरुस्त अध्ययनामधील अभ्यासक्रमाची देवाणघेवाण. मुक्त दुरुस्त अध्ययनातील अभ्यासक्रमांची देवाणघेवाण लिखित साहित्य, पाठ्यपुस्तके, दृकश्राव्य साधने, लेखन साधने, ग्रंथालये, माहिती तंत्रज्ञान संपर्क, विद्यार्थी संपर्क यांद्वारे होत असते. तसेच मुक्त दुरुस्त अध्ययनामधील अभ्यासक्रमांची देवाणघेवाण ही ऑनलाईन स्रोत, बहुमाध्यम स्रोत, छापील साहित्य, व्याख्याने यांसारख्या स्रोतांद्वारे होत असते. विद्यार्थ्यांना स्वतःची ध्येये व उद्दिष्टे यांचा अध्ययनाशी मेळ घालण्यासाठी विषय रूपरेखा आराखडा महत्त्वाचा असतो. अध्ययन चालू असताना सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते, तर अध्ययनाचा विकास पूर्ण झाल्यानंतर अंतिम मूल्यमापन केले जाते. अध्ययन सिद्धांत हा कोणत्याही सूचनात्मक रचनेचा पाया असतो. सूचनात्मक रचना ही उद्देशाने प्रेरित कृतिशील उपक्रमशील योजना आहे. प्रकरण 6 मुक्त दुरुस्त अध्ययनातील अनुदेशन तंत्रे आणि साहित्य. स्वयं अध्ययन साहित्य. मुक्त दुरुस्त अध्ययनार्थ्यांचा स्वयं अध्ययन साहित्य हा महत्त्वाचा स्रोत आहे. स्वयं अध्ययन साहित्य हे मार्गदर्शन व प्रेरणा देते आणि शिक्षकासारखी कृती करते. स्वयं अध्ययन साहित्याद्वारेच विद्यार्थ्यांना संपूर्ण अध्ययन अनुभव मिळतो. स्वयं अध्ययन साहित्यात उद्दिष्टे स्पष्टपणे विधानात्मक असतात. हे साहित्य कोर्सच्या उद्दिष्टांचे प्रसारण करते. अध्ययन आशावादी होण्यासाठी स्वयं अध्ययन साहित्य हे इतर स्रोतांबरोबर इतर छापील साहित्यांशी जोडलेले असते. स्वयं अध्ययन साहित्य हे स्वयंस्पष्टीकरणात्मक, स्वयंदिग्दर्शित, स्वयंप्रेरित, स्वयंमूल्यमापनात्मक असते. स्वयं अध्ययन साहित्यातील भाषा साधी, सोपी, सरळ, वाचनीय आणि अनौपचारिक असते. 6 अध्ययनकर्ता सहाय्य पद्धती. आधार सेवा. दूरस्थ शिक्षण मागणी, गरज व आवश्यकता यानुसार विद्यार्थ्यास आजीवन अध्ययनास प्रोत्साहित करणाऱ्या शैक्षणिक व अशैक्षणिक आधारसेवा देतात. कोर्स संपल्यानंतरही चालू राहणाऱ्या शैक्षणिक आधारसेवा विद्यार्थ्यास अभ्यास, कोर्स यांची माहिती पुरवतात आणि त्या संदर्भात मदत करतात. तर अशैक्षणिक आधारसेवा परीक्षांसंदर्भात प्रशासकीय माहिती पुरवितात. मुख्यालये, प्रादेशिक केंद्रे, अभ्यास केंद्रे तसेच ऑडिओ, व्हिडिओ यांद्वारे केले जाणारे समुपदेशन या ऑफलाईन आधारसेवा आहेत. तर इंटरनेट, स्वयंचलित यंत्रे, व्हिडिओ डिस्क या ऑनलाईन आधारसेवा आहेत. प्रकरण क्रमांक 6 अभ्यास अहवाल संवर्धन. अभ्यास संक्रमणाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम अध्ययन अध्यापन गुणवत्ता सुधारण्यावर होतो. स्वयं अध्ययन साहित्यातील अभ्यास कौशल्ये. स्वयं अध्ययन साहित्यातील अभ्यास कौशल्यांमुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचतो. अध्ययनवृत्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच त्यांच्या कमजोर अभ्यास पद्धतीत सुधारणा होऊन त्यांना चांगल्या अध्ययन सवयी लागतात. मोजमाप संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अर्थपूर्ण, परिणामकारक, आकलनीय व स्मरणीय होते. भाषा हे प्राथमिक कौशल्य असून विचारांची कला असणारे वाचन हे दुय्यम कौशल्य आहे. सर्वसमावेशकता हे आकृती कौशल्य आहे, तर सर्वसमावेशक वाचन हे संयुक्तिक कौशल्य आहे. आठवड्याच्या शेवटी विद्यापीठे किंवा स्थानिक शिक्षण केंद्र येथे घेण्यात येणाऱ्या खाजगी शिकवणीमुळे स्वयं अध्ययनासाठी अद्ययावत ज्ञान मिळते. तसेच समस्या निराकरण होते. अभिप्रायांमुळे विद्यार्थ्यांना सिंहावलोकन करता येते. त्यांना त्यांच्या अभ्यासातील कमकुवतपणा समजतो. त्यांची सकारात्मकता, अध्ययन प्रेरणा वाढते आणि गुणवत्ता सुधारते. काही अभिप्राय समोरासमोर दिले जातात, तर काही स्वाध्याय जमा केल्यानंतर दिले जातात. स्वाध्याय. ऑनलाईन दिले जाणारे स्वाध्याय समुपदेशक किंवा खाजगी शिक्षकांच्या मदतीने सोडवले जातात. स्वाध्याय हे ध्येये व उद्दिष्टे पूर्ण करणारे, प्रेरणादायक, सर्जनशीलता व क्षमता वाढवणारे असावेत.
रीतसर अर्ज करून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थिती, स्वाध्याय, फी यांची पूर्तता केल्यानंतरच सत्राच्या शेवटच्या परीक्षेस किंवा वार्षिक परीक्षेस बसता येते. प्रकरण क्रमांक 6 मुक्त दूरस्थ अध्ययनामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूमिका. माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICT मुळे शैक्षणिक निरक्षरता कमी होते, गरिबांना गुणात्मक शिक्षणाची संधी मिळते, तज्ज्ञ शिक्षकांची कमतरता भासत नाही. ऑडिओ, व्हिडिओ, दृकश्राव्य साधने, दूरदर्शन, संगणक, उपग्रह तंत्रज्ञान, दूरसंचार परिषद, संगणक जाळे यांद्वारे मुक्त दूरस्थ अध्ययनामध्ये माहितीचे संप्रेषण होते. प्रयोगशाळा, नेट, इंटरनेट, PBL म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, उन्हाळी शाळा यांद्वारे नाविन्यपूर्ण पद्धतीने सराव करता येतो. PBL म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे अध्यापनाचे गतिमान साधन असून ते संशोधनाच्या रचनावाद अध्ययनावर आधारित आहे. ICTचा शिक्षक प्रशिक्षणात प्रभावी हत्यार म्हणून उपयोग करावा. तसेच शैक्षणिक रूपांतरणासाठी ICTचा वाहन म्हणून उपयोग करावा. रेडिओ हे सर्वात स्वस्त ऑडिओ माध्यम आहे. दूरदर्शन हे अध्ययनास प्रेरणा देणारे दृश्यमान शक्तिशाली असे माध्यम आहे. दूरदर्शन हे कल्पकतेने उपयोगात आणलेले शिक्षणाच्या हातातील प्रभावी हत्यार आहे. ने शैक्षणिक दूरदर्शनास भविष्यातला विद्युतफळा असे संबोधले आहे. व्हिडिओ हे दुमार्गी आंतरक्रियात्मक संप्रेषण आहे. दूरसंचार परिषदेमध्ये सर्वात प्रभावी संगणक दूरसंचार परिषद आहे. संगणक जाळे हे शक्तिशाली संप्रेषण माध्यम आहे. प्रकरण 7 मुक्त आणि दूरस्थ अध्ययनाचे नियोजन आणि व्यवस्थापन. व्यवस्थापकीय नियोजन हे संस्थेच्या संपादनमुख मूल्यमापन, वर्तमान आणि भविष्यकालीन आव्हाने पेलण्यासाठी निधी उभारणे यांसाठी महत्त्वाचे आहे. मुक्त दूरस्थ शिक्षणाची संस्थानिहाय रचना संस्थेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध सोयींचा फायदा घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या अध्ययनाला मदत करते. रंबलच्या प्रतिमानातील 4 उपप्रणाली. 1. साहित्य उपप्रणाली. या उपप्रणालीमध्ये स्वयं अध्ययन साहित्याचा विकास, त्याची पुनर्निर्मिती आणि वितरण यांचा समावेश होतो. 2. विद्यार्थी उपप्रणाली. या उपप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीची शिक्षकांची व इतर कर्मचाऱ्यांची कृती आणि साहित्य यांचा समावेश होतो. 3. पुरवठा उपप्रणाली. या उपप्रणालीमध्ये वित्त, मानवी संसाधन आणि ICT या विभागांचा समावेश होतो. 4. नियंत्रण उपप्रणाली. ही उपप्रणाली संस्थेचा मेंदू असून यात संस्थेची ध्येय धोरणे ठरवणे व त्यांचे नियंत्रण करणे या कृतींचा समावेश होतो. दूरस्थ अध्ययनात दूरस्थ शिक्षकाची भूमिका. विद्यार्थ्यांना माहिती देणे, मार्गदर्शन करणे, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, अभ्यासक्रमाची आखणी, सादरीकरण, यशस्वी संप्रेषण आणि वितरण करणे. दूरस्थ शिक्षकाचे उभरते चित्र. उभरत्या दूरस्थ शिक्षकास प्रौढांचे मानसशास्त्र, क्षमता, अध्ययन अनुभव यांची जाण असावी. समूहात काम करण्याची सवय असावी. उभरत्या दूरस्थ शिक्षकास प्रशासन, नवनवीन अध्यापन पद्धती, संगणक, ICT यांबाबत ज्ञान असावे. तसेच समुपदेशन, मार्गदर्शन यांसाठीचे संवाद कौशल्य असावे. दूरस्थ शिक्षक हा सहिष्णू, सर्जनशील, परिवर्तनशील, सहकार्य करणारा,
संयमी, संशोधन वृत्तीचा, उत्साही, चैतन्यवान आणि दूरस्थ शिक्षणात कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरित व बांधिलकी असणारा असावा. प्रकरण 7 मुक्त दूरस्थ अध्ययनाचे नियोजन आणि व्यवस्थापन. दूरस्थ शिक्षकाची उभारती व्यक्तिरेखा. शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र यांमधून उगम झालेल्या शिक्षणाच्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन, प्रेरणा, व्यक्तिभेद, गुणवैशिष्ट्य इत्यादींचे ज्ञान मिळून त्यांचा विकास होतो. शिक्षणातील तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या संप्रेषण तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना छापील साहित्य, फळा, दृकश्राव्य साधने यांद्वारे ज्ञान व माहिती पोचवणे शक्य झाले आहे. व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग उपलब्ध मानव सामग्री आणि आर्थिक स्रोतांचा पद्धतशीरपणे उपयोग करून संख्यात्मक व गुणात्मक शैक्षणिक उत्पादन वाढवण्यात झाला. शैक्षणिक कर्मचारी. शैक्षणिक कर्मचाऱ्यांमध्ये अभ्यासक्रम बनवणारे अभ्यासक्रम योजक, पाठ्यक्रम समन्वयक, पाठ्यक्रम लेखक, संपादक, मूल्यांकन व मूल्यमापन तज्ज्ञ, शैक्षणिक समुपदेशक म्हणून भूमिका बजावणारे समंत्रक आणि माध्यम तज्ज्ञ यांचा समावेश होतो. शिक्षकेतर कर्मचारी. अशैक्षणिक कर्मचारी. अशैक्षणिक कर्मचाऱ्यांमध्ये संचालक, उपसंचालक, कुलसचिव, उपकुलसचिव, विभागीय तसेच जनसंपर्क अधिकारी यांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा तसेच टंकलेखक, संगणक कर्मचारी यांचा समावेश होतो. तांत्रिक कर्मचारी. तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये मुद्रण व प्रकाशन, दृकश्राव्य साधने निर्मिती आणि ग्रंथालय या विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो. या सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित भूमिका ही दूरस्थ माध्यमातून शिक्षण देण्यात मदत करायची असल्याने त्यांना दूरस्थ शिक्षणाच्या बद्दल मूलभूत ज्ञान आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. प्रकरण क्रमांक 8 मुक्त दूरस्थ अध्ययनातील मूल्यमापन प्रक्रिया आणि प्रकार. मुक्त दूरस्थ अध्ययनाची ध्येय व उद्दिष्टे, दर्जा सुधार, अभ्यासक्रम यांची अपेक्षित पूर्तता योग्य प्रकारे झाली की नाही हे तपासण्यासाठी मूल्यमापन महत्त्वाचे असते. मूल्यांकन, मापन आणि मूल्यमापन. मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेला संख्यात्मक व्यक्त करणे. मापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेला संख्यात्मक वर्णन देणे. मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेला सकारण संख्यात्मक वर्णन देणे. दूरस्थ शिक्षणात मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अध्ययन अनुभूतींची परिणामकारकता ठरवणे हे आहे. शैक्षणिक कार्यक्रमात मूल्यमापन हे जबाबदारी आणि सुधारणा या 2 मुख्य उद्देशांनी केले जाते. दूरस्थ शिक्षणात मूल्यमापन हे तरतूद करणे, सुधारणा करणे आणि संयमन करणे या 3 कारणांनी केले जाते. कार्यक्रम. कार्यक्रम म्हणजे सामाजिक गरजा किंवा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच काही प्रमाणित नियम बनवण्यासाठीची कृती म्हणजे कार्यक्रम होय. मुक्त दूरस्थ अध्ययनात 3 वर्षांचे पदवी कार्यक्रम, 1 वर्षाचा पदविका कार्यक्रम तर 6 महिन्यांचे प्रमाणपत्र कार्यक्रम असतात. दूरस्थ विद्यार्थ्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन कार्यक्रमांचा कालावधी वाढविलेला असतो. शैक्षणिक कार्यक्रमात शैक्षणिक उद्दिष्टे, शैक्षणिक अनुभूती व मूल्यमापन पद्धती यांचा समावेश असतो. शैक्षणिक कार्यक्रमातील मूल्यमापनाचे प्रकार. 1. दस्तऐवज मूल्यमापन. हे मूल्यमापन कार्यक्रम सुधारण्यास मदत करते, कार्यक्रम आणि पाठ विकसनांच्या नोंदी ठेवते, इतर मूल्यमापनांसाठी मदत करते. 2. निर्माणात्मक मूल्यमापन. हे सतत चालणारे मूल्यमापन कार्यक्रम विकसित होत असताना तो बदलण्यासाठी व सुधारण्यासाठी मदत करते. 3. समापनात्मक मूल्यमापन. हे मूल्यमापन दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांच्या अभ्यासक्रमाची परिणामकारकता पाहते. 4. परिणामांचे मूल्यमापन. हे मूल्यमापन विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या कामाच्या जागी आपले ज्ञान कसे वापरतो यासाठी कार्यक्रमाच्या आखणीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करते. मूल्यमापनात वापरली जाणारी साधने व तंत्रे.
कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी संख्यात्मक माहिती गोळा करण्यासाठी संरचित प्रश्नावली, चाचण्या आणि मतप्रश्नावली ही साधने वापरतात. बुद्धिमत्ता, अभिक्षमता, सृजनशीलता, संपादन, अस्वस्थता या चाचण्या मूल्यमापनासाठी संख्यात्मक माहिती गोळा करण्यासाठी वापरतात. कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी गुणात्मक माहिती गोळा करण्यासाठी मुक्त प्रश्नावली, मुलाखती, निरीक्षणे, घटना, अभ्यास, कागदपत्रे आणि दृकश्राव्य नोंदी, छायाचित्रे इत्यादी साधने वापरतात. दूरस्थ अध्ययनार्थींचे मूल्यमापन. दूरस्थ अध्ययनार्थींचे मूल्यमापन करताना परीक्षेतील संपादित गुण, त्यानुसार दिल्या जाणाऱ्या श्रेण्या, याबरोबर त्यांचे अध्ययन कृतीतील संपादन, तंत्रज्ञानाचा वापर, त्यांच्या अध्ययन कृतीतील त्रुटी, समस्या निराकरण कौशल्याचा वापर यांचेही मूल्यमापन होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या दूरस्थ शिक्षण संस्था अभ्यासक्रमाच्या गरजेनुसार आणि अध्ययनार्थींच्या कार्यक्रमातील संपादनानुसार वेगवेगळ्या श्रेणी पद्धती अवलंबल्या जातात.